पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी गिरकी घेतोय. आउटस्विंग पद्धतीचा हा चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. पहिला जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. उर्वरित काम यष्टीरक्षक पूर्ण करते. खराब चेंडू ऑन द राईज येऊन खेळण्याचा प्रयत्न, फुलटाच्या स्वरूपात रूपांतर केलं जात आहे. चेंडू जातोय तो डोक्यावरून सीमा रेषा पार. चांगला गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर फलंदाज थोडासा डबल स्टेप जातोय आणि त्या चेंडूचं रूपांतर फुलटॉस मध्ये करतोय. टप्पा पडण्याच्या अगोदरच चेंडूला भिरकावून दिलं होतं 6 धावांसाठी आणि सुरुवात केली आपल्या धावसंख्येला. खातं उघडलं यात 6 धावांनी. पुढच्या चेंडूवर बघतोय, चांगला चेंडू नव्हता. बॅट खाली चेंडू येतोय, चांगलं कनेक्शन केलं जातोय. चेंडू जातोय काऊकर सीमा रेषा पार. षटकार. दुसऱ्या चेंडूवर दबाव आल्यानंतर मात्र परेशकडून तिसरा चेंडू थोडासा खराब गेला. बॅटच्या खाली आला आणि त्याला बरोबर आडव्या बॅटने त्याच्यामध्ये बरोबर प्रॉपर कनेक्शन केलं. चेंडूपर्यंत पोहोचला, टप्पा बघितला आणि भिरकावून दिला होता. हॅट्रिक होणार का षटकारांची? षटकारांची हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय, कमबॅक करतोय चांगलं, स्वतःला सावरतोय परेश झडे स्वतःला आणि ह्या चेंडू निर्धाव स्वरूपात जातोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीस तयार. हा, आता मात्र प्रयशला चांगली आपली लय पुन्हा एकदा सापडलेली आहे. पुन्हा ऑफस्टम्प पिचिंग चेंडू टाकला होता, हलकेच बाहेर काढतोय आणि ज्या चेंडूवर कोणतीही प्रकारे धाव होत नाही. अतिशय चांगलं या ठिकाणी सुरुवात आता पुन्हा केलेली आहे 12 धावा गेल्यानंतर. चांगला चांगला स्ट्रोक्स या ठिकाणी बघायला मिळते. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये अनुज राऊत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय, परंतु तत्पूर्वी 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजांकडून. शेवटच्या चेंडूवर 2 धावा जातात आणि संघाची धावसंख्या होती ती पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा. चांगली सुरुवात राजा शिवछत्रपती किहीम या संघाने केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा काढलेल्या आहेत. दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये कर्णधार चेंडू सोपवते ते बघायचं आहे. पंच जरा त्यांना थोडासा इशारा द्या की फास्ट करा. 3 षटकाचा निर्धारित सामना. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्यानंतर बघूया जयेश सुरेकर काय करणार. जयेश सुरेकर साठी समोर दीपक बेंद्रे आहे. दीपक बेंद्रेला माहिती आहे जयेश सुरेकरची गोलंदाजी कशा पद्धतीची आहे. जयेश सुरेकरला माहिती आहे दीपक बेंद्रे कशा पद्धतीने खेळू शकतो. त्याच्यामुळे दोघांच्या मध्ये हे द्वंद्व आहे ते बघायला नक्कीच प्रेक्षकांना, क्रिकेट रसिकांना त्याची पर्वणी मिळणार आहे. बघूया काय होणार या मैदानामध्ये. जयेश सुरेकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू. क्षेत्रक्षण आपण बघतो कशा पद्धतीचं डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन असे 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला पेट्रोलिंग करतायत. पहिल्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न, चेंडूपर्यंत पोहोचलेला नाहीये. अनुज राऊत चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 1 धाव काढली. चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षकाकडून भागेश चौलकरकडून फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झाली 14. अनुज राऊत आपल्या मोठी मोठी पावलं टाकत चेंडूपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु झेल त्याच्या रेंजच्या बाहेर होता, रिचच्या बाहेर. रिव्हर्स शिफ्ट अटेम्प्ट केला जातोय, यशस्वी सुद्धा होतोय. चेंडू जातोय तो थर्ड मॅनच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्यानं 1 धाव काढली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होणार का? होय, होतोय आणि तो सक्सेसफुल सुद्धा होतोय. 2 धावा मिळतात या दुसऱ्या चेंडूवर. धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा. 18 रन्स ऑन द स्कोर बुक.
जय सूर्यकरच्या पहिल्या 2 चेंडूंवर 4 धावा प्राप्त केलेल्या आहेत त्या फलंदाज दीपकने. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. सुफला मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूचा आणि बॅटचा कनेक्शन होत नाहीये कारण चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून वळतोय. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉस प्लस त्याच्यावर निघालेली ही अतिरिक्त 1 धाव म्हणजे 2 धावांचा अतिरिक्त बोनस मिळतोय तो किहीम संघाला. धावसंख्येत 2ची वाढ धावसंख्या होती ती 20 धावा. 20 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. या वेळेला शुभम थोडासा पुढे येतोय. चांगला टायमिंग करतोय. चांगली कनेक्शन होते त्याच्यावर. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमा रेषा पार. षटकार. अगोदरच फलंदाज आपल्या 1 स्टेप पुढे गेला होता. चेंडूचा टप्पा बघितला. लेग स्टंपवर वळवण्याचा प्रयत्न, बोल्ड काढण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यामुळे जो त्याने स्वीप सारखा फटका फिरवला, बरोबर नजर ठेवली चेंडूच्या टप्प्यावर, त्याच पद्धतीने ते स्ट्रोक्स लगावला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. याही वेळेला डबल राईन्स ऑन द राईज जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची कडा घेतली. सुदैवी ठरतोय फलंदाज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता आणि 1 धाव मात्र घेतली. स्ट्राईक रोटेट केलेली आहे बाईटच्या रूपात. 2-2 गो. यस. धावसंख्या झालेली आहे 27 धावा. चांगली सुरुवात झालेली राजाशिव छत्रपती किहीम संघाची. 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अद्यापही भरपूर षटकं येणं बाकी आहे. चांगला चेंडू. हा चेंडू मात्र खरोखर अप्रतिम चेंडू होता. लाजवाब चेंडू होता. फलंदाजाला समोर टाकलेला हा चेंडू, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू चांगला फरलांगवर वळतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. सेफ हँडमध्ये यष्टीरक्षकाच्या. कोणती धाव होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय. चेंडू ऑफस्टंपच्या काहीसा बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय. हा निर्धाव चेंडू आहे आणि या निर्धाव चेंडू बरोबर षटक समाप्त झालेला आहे. 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 धावा. पहिल्या षटकात तब्बल 14 धावा खर्च केल्या गेल्या. दुसऱ्या षटकात सुद्धा 13 धावा निघालेल्या आहेत. अशा 27 धावा 2 षटकामध्ये. तिसरं षटक सुजल पावशेच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. सुजय पावशे. सुजय पावशे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण त्याच्याकडून खेळताना कधी कधी बघत असतो. जशा पद्धतीचा मैदान असेल तशा पद्धतीची बॅटिंग, डावखुरा बॅटिंग करू शकतो, रायटी बॅटिंग करू शकतो. दोन्ही त्याच्याकडे कला आहेत. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू. बॅटची एज घेतली. यष्टीरक्षकाने कोणतीही चूक केली नाहीये. आपल्या ग्लोव्ज मध्ये चेंडू उचलला, फेकला या आकाशाच्या दिशेने. नवीन बॅटर ज्याने मागच्या मॅच मध्ये लागोपाठ षटकारांची हॅट्रिक केली होती, तोच विशाल मुरकर ऑन द बॅटिंग, ऑन द स्ट्राईक. पहिला चेंडू चांगला पडल्यानंतर दुसरा चेंडू मात्र फुलटॉस पडतोय. चेंडू जातो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 1 धाव काढली. दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात दीपक बेंद्रे मात्र स्वतःची विकेट आपली गमावतोय आणि स्ट्राईकवर विशाल मुरकरला आणलं जातंय. 1 धाव या ठिकाणी काउंट केली जाते. धावसंख्या होते 28 धावा. 28 रन्स ऑन द स्कोर बुक. अनुज राऊत अलिबागचे अजित मोहिते यांचा चांगला थ्रो. अनुज उंचीचा खरोखर चांगला फायदा घेतोय. मगाशी सुद्धा प्रयत्न केला होता त्याने चेंडूपर्यंत पोहोचण्याचा. याही वेळेला चांगल्या पद्धतीने चेंडूपर्यंत पोहोचला, फेक केली आणि धावचीच्या रूपामध्ये दीपक बेंद्रेची विकेट सुद्धा प्राप्त केली. पुढचा चेंडू विशालसाठी.
चांगला चेंडू खोलात पडला होता. एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न. दुसरी धाव होणार काय? होय, दुसरी धाव होणार. परंतु आज अनुजचा थ्रो आला होता, परंतु ये क्या हुआ भगवान. क्षेत्ररक्षकांचं बॅकिंग चांगलं नाहीये. 2च्या जागेवर पुन्हा तिसरी धाव सुद्धा प्राप्त झालेली आहे. 3 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या झाली 3 ने वाढून 31 धावा. 31 रन्स ऑन द स्कोर बुक. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. या 3 चेंडू 4 धावा काउंट केल्या गेलेल्या आहेत. 31 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे तीन तीन चेंडू येणं बाकी. ओहो, चांगला चेंडू. यष्टीरक्षक काय करतायत? चेंडू आतमध्ये आणण्याची काही आवश्यकता नाही आहे. व्यवस्थितरित्या कलेक्शन करणं महत्त्वाचं आहे, कारण चेंडू हातातून निसटला तरी सुद्धा एक धाव होऊ शकते, परंतु चेंडू निर्धाव आहे. कोणत्याही प्रकारे धाव घेण्याचा संबंध प्रयत्न सुद्धा केला गेला नाही फलंदाजांनी. शेवटचे 2 चेंडू या इनिंग्समधील, या षटकातील आणि या इनिंग्समधील सुद्धा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम चेंडू होता. थर्ड अंपायर आहे. थर्ड अंपायरला पाचारण केलं जातं या ठिकाणी. चलो, थर्ड अंपायर शोधन पेरेकर यांच्या अतिशय चांगल्या ऑपरेटिंग खाली आपण बघतोय. थर्ड आव्हानच्या भूमिकेमध्ये जिग्नेश भाय. थर्ड अंपायरला पाचारण केलेलं जात आहे. तोपर्यंत धावसंख्या सांगतोय आपल्यापर्यंत 31 धावा अगोदरच्या चेंडूवर होत्या. या चेंडूवर किती धावा आहेत? सिंगल्स आहे का, काय धावचित आहे, किंवा आणखी जास्त धावा आहेत, ते आपण बघू थोड्या वेळातच. जोपर्यंत तिसरी आंख हायकोर्टामध्ये जो निर्णय आलेला आहे. इट्स रनआउट. धावचित या स्ट्राईकवर धावचित झालेल्या. नवीन गोलंदाज स्ट्राईकवर जाईल. 31 धावा. ऋषी दळवी या ठिकाणी मैदानात येतोय फलंदाजीसाठी. शेवटचा चेंडू, जोरकस मारण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू. क्या बात है, लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळाली. ती सुजय पावशे यांच्याकडून सुंदर गोलंदाजीचा नमुना. या षटकामध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 31 धावा. असं वाटलं होतं की पहिले 2 षटकं चांगले आल्यानंतर धावसंख्या थोड्याशा वाढेल, 35-35च्या पर्यंत धावसंख्या जाईल, परंतु 31 धाव्यापर्यंत सीमित ठेवलेलं आहे ते लखमादेव नवगाव संघाने राजा शिवछत्रपती किहीम संघाला. चला, पुढच्या मॅचसाठी पुन्हा एकदा अनाऊन्स करतो. बघूया 32 धावांचं लक्ष घेऊन लखमादेव नवगाव संघ कशा पद्धतीने मैदानात उतरेल,
कितव्या धावा षटकांपर्यंत किती चेंडू शिल्लक असताना हा हे टार्गेट अचीव करेल किंवा राजा शिवछत्रपतीचे गोलंदाज किहीम संघाचे गोलंदाज त्यांना कशा पद्धतीने रोखतील या 31 धावा 32 धावा काढण्यापासून हे जाणून घेण्यासाठी त्यांच्यातील द्वंद्व पाहण्यासाठी त्यांचं धावतं वर समालोचन ऐकण्यासाठी मी पुन्हा घेऊन चलतोय ऋतिक लोंढे यांच्याकडे. धन्यवाद. तोपर्यंत बघूया कोणतं नवीन संघ असेल याच्यानंतरचा सामना. ओव्हर टू ऋतिक लोंढे. धन्यवाद विकास दादा. सागरी गणेश थळ त्यांच्या विरोधामध्ये ज्ञानेश्वर माऊली सासवणे. चला कर्णधार पाठवा. चला सागरी गणेश थळ कर्णधार पाठवा आणि मात्र ज्ञानेश्वर माऊली सासवणे या संघाला मी विनंती करतोय कर्णधार पाठवा टॉस करण्यासाठी. वळी आपण मैदानाच्या दिशेने. तिथे मात्र 31 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि मात्र 32 धावांचं लक्ष समोर ठेवलंय ते म्हणजेच लखमादेव नवगाव संघासमोर. दोन्ही मात्र दादा संघ अलिबाग पंचक्रोशी मधील आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजा शिवछत्रपती केहीम त्यांच्या विरोधामध्ये आपण संघ पाहतोय लखमादेव नवगाव. 32 धावा त्यांना मात्र चेसिंग करायचं आहे. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी लेफ्ट राईटीचं कॉम्बिनेशन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे आपल्याला पाहायला मिळते भागेश शौलकर स्ट्राईक एंड वरती आणि त्याचा साथीदार फलंदाज डावखुऱ्या हाताचा फलंदाज जयेश सुरेकर नो स्ट्राईक एंड वरती. चला सामन्याला सुरुवात करायचं आहे. दोन्ही ऑफिशियल पंच जास्तीचा वेळ घ्यायचा नाही आहे. या स्पर्धेतील अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामधील फायनलचा मुकाबला चांगल्या प्रकारे लक्क प्रकाशामध्ये व्हायला पाहिजे. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू व्ही शेप मध्ये खेळलेला हा फटका डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये दीपक बेंद्रे आहे. तिथे मात्र एकच धाव अकाउंट ओपन लखमादेव नवगाव या संघाचं 1 या धावसंख्येने. शुभम मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतंय पहिलं षटक घेऊन. आता मात्र फलंदाजीसाठी जयेश सुरेकर स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. चला मित्रांनो शिवशक्ती लोणारे आणि त्यांच्या विरोधात अल अजीज अलिबाग. चला नाणेफेकीचा कॉल करा मनीष. चला वळूया आपण मैदानाच्या दिशेने. तिथे मात्र चांगल्या रीतीने आपल्याला सामना पाहायला मिळेल. 1 धाव स्कोर कार्ड वरती लागली. लखमादेव नवगाव संघाचं अकाउंट ओपन होते. धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय मित्रांनो. एकीकडे आपण संघ पाहायला लखमादेव नवगाव हा मात्र नामांकित संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा विस्फोटक संघ आहे राजा शिवछत्रपती केहीम हा संघ. यावेळेसच्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट करायचा होता परंतु चेंडू बराच काल हवेमध्ये झेल झेल आणि झेल इथे मात्र निसटलाय. जयेश सुरेकर याला लाईफलाईन मिळाली जाते.
चला दुसरा चेंडू वाईड आहे, 3 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 2 चेंडू झालेत आणि मात्र 3 धावा स्कोर कार्ड वरती. समोर फलंदाज भागेश चौलकर पाहायला मिळतं, एक विध्वंसक फलंदाज मैदानावरती खेळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेसचा चेंडू चांगला चेंडू आहे. शुभम मात्रे याने कमबॅक केलंय. अशाच कमबॅकचं आवश्यकता आहे किम संघाला आणि मात्र ती कमबॅकिंग गोलंदाजी आणि तो चेंडू मैदानावरती ट्रॅव्हल करतोय. भागेशचा चेंडू मात्र बॅटवरती येत नाहीये आणि मात्र धावपलक स्थितीत स्थिरावलंय 3 या धावसंख्येवर, तब्बल 32 या धावसंख्येवरती. 32 धावांचं लक्ष समोर असताना भागेश चौलकर एका जागी स्तब्ध उभा राहिलाय आणि मात्र शुभम मात्रेची गोलंदाजी आज मात्र या क्रीडांगणावरती बहरते. चेंडूचा विचार पाहिला, या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि मात्र धावपलकावरती 3 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. 32चं इक्वेशन आहे, 32 धावा बनवायच्या आहेत आणि मात्र भागेश पुन्हा एकदा चकलाय. पंचांकडे तिरक्या नजरेने जरूर पाहिलंय, परंतु पंच ऑफिशियल पंच सुनील बांदकर सांगतायत खेळण्याच्या मर्यादे कक्षेमधला हा चेंडू आहे, हाही चेंडू येतोय डॉट. कौतुक करावं लागेल शुभम मात्रे याचं. अजिबात फलंदाजाला डोकं वर करू दिलेलं नाही आहे. हा फटका सरळ मिलिंदच्या हातामध्ये फलंदाज बाद. चला मित्रांनो, पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 या धावसंख्येवर भागेश चौलकर तंबूच्या रस्त्याला परतलाय. एक गडी बाद झालाय. जय सुरेकर आणि मात्र अनुज रावतला ती मात्र कामगिरी करावी लागेल. महेश भोईर येतोय. मागील मॅच मध्ये त्याने तब्बल 3 धावा खर्च करून 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवलेला तोच महेश गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र 32चं समीकरण आपण पाहतोय. 32 धावा बनवायच्या असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लखमादेव नवगाव संघाची परिस्थिती 3 या आकड्यावरती 1 गडी बाद आहे. महेश गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये जी कामगिरी केली, आता मात्र त्याची पुनरावृत्ती मैदानावरती करणं फार गरजेचं आहे. परंतु समोर डावकर हाताचा फलंदाज, एक लाईफलाईन भेटली जय सुरेकर याला. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू, लॉलीपॉप चेंडू होता, परंतु बॅटवरती कनेक्शन होत नाहीये. डॉट चेंडू, निर्धाव चेंडूचे सांगता होते. हलवार गतीने टाकलेला चेंडू महेश भोईर याने, परंतु समजत नाहीये तो म्हणजे जय सुरेकर याला. अद्यापपर्यंत पहिला चेंडूचा खेळ झालाय मैदानावरती. काय घडणार, येणारे 5 चेंडू काय सांगून जाणार या क्रिकेटच्या खेळामधील. हा चेंडू मात्र पंच आमच्याकडे वळले, दोन्ही हात जमिनीला समांतर आणि धाव आली अवांतर. 4 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 32 धावांचा पाठलाग करत असताना लखमादेव नवगाव एकीकडे पाहायला मिळतोय. त्यांच्या विरोधामध्ये क्षेत्ररक्षण करतोय राजा शिवछत्रपती केहिमा संघ. बघूया महेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, रनआउटचा चान्स. महेश तिथे थोडंसं आपल्या फॉलो थ्रो मध्ये फंबल होतोय, तोपर्यंत सिंगल धाव पूर्ण. 5 धावा स्कोर कार्ड वरती. अनुज राऊत एक हार्ड हिटर फलंदाज, उंचकुरा शरीरयष्टीचा फलंदाज आपण पाहतोय. आता मात्र मोठे फटके पाहिजे. सामना जर जिंकायचा असेल लखमादेव नवगाव संघाला तर एक किंवा 2 मोठे फटके या षटकामध्ये पाहिजे. महेशकडे ती क्षमता आहे. महेश चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. अद्यापपर्यंत 2 चेंडू त्याने फेकलेत आणि चांगल्या प्रकारे टाकलेत राजा शिवछत्रपती केहिम या संघासाठी. पुढील चेंडू चांगला चेंडू आहे अलॉंग द कार्पेट. तिथे मात्र डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये तिथे मिलिंद आहे, त्याने मात्र अडवलाय चेंडू. जोपर्यंत फील्ड करेल, थ्रो करेल, 2 धावा तर पूर्ण आणि 2च धावसंख्येवर समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटरला. आणि मात्र या 2च्या मदतीने 7च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अद्यापपर्यंत 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय आणि मात्र येणाऱ्या 3 चेंडूमध्ये बघूया अनुज राऊत कशा प्रकारे फलंदाजी करतोय. महेश
पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. महेशच्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट झालाय, परंतु तो चेंडू चेंडू आणि चेंडू षटकारासाठी. चला, या षटकाराची नितांत गरज होती. या षटकाराच्या मदतीने 13 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. अनुज राऊतच्या माध्यमातून एक आपल्याला चांगल्या प्रकारे स्ट्रोक पाहायला मिळाला षटकारासाठी. अशाच फटक्यांची गरज आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. या षटकामधील चांगला फटका पुन्हा एकदा धिरकावलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मास्टर चांगलं असं सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. एक चेंडूचा खेळ आहे ना बाकी. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे ब्लास्ट झालेत. पहिले 3 चेंडू पाहिले तर महेशच्या नावावरती राहिले, परंतु नंतरचे 2 चेंडू बॅक टू बॅक लगातारचे 2 षटकार अनुज राऊतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. हलवार गतीची गोलंदाजी आहे. काहीसे लेग ब्रेक ऑफ ब्रेक करण्याचा जरूर प्रयत्न आहे, परंतु ते हाणून पाडलेत अनुज राऊत याने. अद्यापपर्यंत धावपलकावरती पाहतो आपण 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 32 धावांचं समीकरण असताना 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 7 चेंडू शिल्लक आहे. हा मात्र दुसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. शेवटचा चेंडू चांगला अलॉंग द कार्पेट. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिळीन तिथे थोडासा फंबल होतोय. तेव्हा मात्र 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. काय घडतंय, काय बिघडतंय. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 4थी धाव सुद्धा इथे पूर्ण. लखमादेव नवगाव संघाचे पाठीराखे नितेश रोगे दादा इथे मात्र खुश होत आहेत. ह्या तब्बल 4 धावा पूर्ण होत आहेत. पंचांचा इशारा आलाय, अर्थातच चौकारच आलाय मित्रांनो. 4 धावा पळून काढल्यात आणि बघता बघता षटकाची 2 षटकाची समाप्ती. आता मात्र 6 चेंडू 9 धावा. धावपलकावरती धावा लागल्यात 23 धावा. 23 धावा लागल्यात. आता 6 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचा चेंडू चांगला होता महेशचा, परंतु खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा गेलेल्या, परंतु मात्र आणखी 2 दिल्यात त्या मात्र राजा शिवछत्रपती केहिम या संघाने. मिलिंद येतोय, नवीन गोलंदाज मिलिंद मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. एक अनुभवी गोलंदाज आहे. अष्टपैलू कामगिरी केहिम या संघाकडे नेहमी करत असतो. अनेक वर्ष त्याने टेनिस बॉल क्रिकेटसाठी दिलीत आणि मात्र मिलिंद कडे दांडगा अनुभव आहे. बघूया त्या अनुभवाचा कशा प्रकारे उपयोग करून देईल आपल्या राजा शिवछत्रपती केहिम या संघाला. तिथे मात्र समीकरण आहे 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता लखमादेव या संघाला जिंकण्यासाठी. लखमादेव नवगाव संघाचा सलामीला आलेला फलंदाज स्ट्राईक एंड वरती जयेश सुरेकर. आखो टप्प्याचा चेंडू, मोठा ब्लास्ट, परंतु त्या फटक्यामध्ये ताकद नाहीये. तोपर्यंत सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये आणि डबलचं कन्व्हर्जन ट्रिपल मध्ये होणार का? झालेलं आहे. काय घडतंय. नो स्ट्राईक एंड वरती बाद होत होता, परंतु विशालचं लक्ष नव्हतं आणि मात्र 3 धावा पूर्ण. चला मित्रांनो, 3 धावा पळून काढल्यात. आता मात्र समीकरण बदललंय. 5 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडू आणि 6 धावा. सागर गणेश थळ, चला कर्णधार पाठवा. चला, सासवणे संघाचा कर्णधार आलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली सासवणे. विपक्ष आपण संघ पाहू. सागर गणेश थळ. परंतु या सामन्यानंतर अलिबाग आणि मात्र लोणारे मध्ये सामना आहे. त्याच्यानंतर आपला फक्त टॉस करून घेतोय. 5 चेंडूंचा खेळ आहे बाकी आणि मात्र 6 धावसंख्येची आवश्यकता.
5 चेंडू 6 धावा. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. मात्र अनुजच्या त्या 2 षटकारांनी संजीवनी दिली लखमादेव नवगाव संघाला. चांगल्या प्रकारे हा चेंडू चांगला मोठा फटका पाहायला मिळतोय. तिथे मात्र दीपक बेंद्रे आहे. जोपर्यंत थ्रो करेल तोपर्यंत रनआउटचा चान्स. थ्रो मात्र लेझी येतोय. 2 धावा सुद्धा अपूर्ण होत आहेत. अनुज एक चांगल्या रीतीने रनिंग त्याची पाहायला मिळते. 2 धावा सहजगत्या पूर्ण आणि मात्र 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावेचं समीकरण. मिलिंद कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. केहिम या संघाकडून चांगल्या प्रकारे रंगतदार अवस्थेमध्ये सामना. हा चेंडू पुन्हा एकदा लॉरफुल टॉस. पुन्हा एकदा डबल घेणार का अनुज. मात्र अमित देवरुपकर इथे. अमित देवरुपकर कडून काय घडतंय मित्रांनो. 3 धावा होत आहेत. गचाल क्षेत्ररक्षण अमित देवरुपकर पाहायला मिळते. आता मात्र 3 चेंडू 1 धाव कंपल्सरी. अमित देवरुपकर काहीसं खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा गेल्या परंतु लेझी थ्रो पाहायला मिळाला. त्याच नंतर या षटकामध्ये विकास दादा पाहायला गेलं तर सिंगल डबल वरती जास्त भर दिलाय. तो म्हणजेच लखमादेव नवगाव संघाने. 1 धावसंख्येची आवश्यकता. येणारे 3 चेंडू आणि मात्र विजयी फटका हा येतोय. ब्रँडेड चौकार. सामना विजयी लखमादेव नवगाव.